आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात भीमसैनिकांचा भव्य महामोर्चा, खेड्यापाड्यातून उसळला जनसागर। आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती अंबाजोगाई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य महामोर्चाला ग्रामीण भागातील भीमसैनिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला। काल सकाळपासूनच अंबाजोगाई शहराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर निळे झेंडे हातात घेतलेल्या भीमसैनिकांचे जथ्थेच्या जथ्थे पाहायला मिळत होते। गावागावातून, ग्रामीण भागातील दुर्गम खेड्यापाड्यातून आणि विशेषतः घाटनांदुर्ग परिसरातून हजारो भीमसैनिकांनी धडक मारली। आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि सुरेशजी माने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निघालेल्या ऐतिहासिक मोर्चामध्ये युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। निळ्या झेंड्यांच्या सावलीत आणि बुलंद घोषणाबाजीने संपूर्ण अंबाजोगाई शहर दुमदुमून गेले होते। या महामोर्चाला प्रमुख उपस्थिती म्हणून बाबूरावजी पोटभरे, रोहिदासजी बनसोडे, DS नरसिंगे, पप्पूजी कागदे, पंकजभाऊ काटे आणि रुक्मिणीताई लोंढे उपस्थित होते। खेड्यापाड्यातून आणि दूरवरून आलेल्या भीमसैनिकांनी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आयोजकांच्या वतीने अत्यंत नेटके नियोजन करण्यात आले। मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व भीमसैनिकांसाठी आयोजित करण्यात आला होता। त्याचप्रमाणे कडक उन्हात आणि लांबच्या प्रवासाने थकलेल्या आंदोलकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि अल्पोपहाराची विशेष स्टॉल्स उभारण्यात आले होते। या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमामुळे हजारो भीमसैनिकांना मोठा दिलासा मिळाला असून आयोजकांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे। ग्रामीण भागातून आलेल्या भीमसैनिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले, अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरणाच्या नावाखाली फूट पाडण्याचा हा डाव आहे। ग्रामीण भागातील तरुण आधीच रोजगाराअभावी संघर्ष करत आहेत। अशा वेळी आरक्षणाचे विभाजन केल्यास बहुजन समाजाचे मोठे नुकसान होईल। अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ आणि पूर्णपणे रद्द करण्यात यावी। राज्य शासनाने उपवर्गीकरणाबाबत स्थापन केलेल्या समितीचा अहवाल तातडीने सार्वजनिक करावा। शासकीय नोकऱ्यांमधील 2,50,000 पदांचा प्रलंबित अनुशेष तातडीने भरण्यात यावा। लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षणाची टक्केवारी वाढवून अंमलबजावणी करावी। मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करून ती वेळेवर दिली जावी, अशी मागणी करण्यात आली। महामोर्चाच्या समाप्तीनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। खेड्यापाड्यामधून आलेला अथांग जनसागर पाहून प्रशासनाचीही धावपळ उडाली। जर शासनाने न्याय मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही तर याहून तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय। हा भव्य महामोर्चा शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्तम नियोजनात पार पाडण्यासाठी संयोजक समितीचे अध्यक्ष भीमराव सरवदे, स्वागताध्यक्ष मुकुंददान पोहरे, महेंद्र निकाळजे, ॲडव्होकेट माणिक आदमाने, सुधाकर हातमडे, श्रीधर सिरसाट, करण बनसोडे, दशरथ सोनवणे आणि संजय वाघमारे यांच्यासह घाटनांदुर्ग परिसरातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। भीमसैनिकांची एकजूट, अभूतपूर्व गर्दी आणि अन्न पाण्याची चोख व्यवस्था यामुळे या महामोर्चाची संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी महेंद्र गोदाम।